बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। महाविकास आघाडी आणि मनसेचे शिष्टमंडळ आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया, निकालातील अडचणी आणि मतदार याद्यांतील घोळ यावर नेते चर्चा करतील। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्या यासाठी ते राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करतील। महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळातील उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ आणि शेकापचे जयंत पाटील हे प्रमुख नेते चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत। दरम्यान बराच मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत, अनेक नावं वगळली आहेत, जोगेश्वरीमध्ये कोणत्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिली आहेत असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलाय। आज जे तुम्हाला व्हॉट्सअपवर जी निवडणूक यादी पाठवलेली आहे ती जोगेश्वरीची यादी आहे की ती आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची। ही कुठली भाषा आहे, हे कुठले मतदार आहेत? मला वाटतं या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि आज आम्ही सत्ताधारी पक्षाला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ही आमच्याबरोबर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना 50% जागांवर संधी देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली। तर स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये युती करायची की नाही याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेतला। भारतीय जनता पक्षानं सगळ्या निवडणुका स्वबळावर लढवाव्या ही कार्यकर्त्यांची भावना आहे अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आता महापालिका आणि नगर परिषद प्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य मिळण्याची शक्यता आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करायची। जिल्हा परिषदमध्ये 5 स्वीकृत सदस्य असले पाहिजे आणि पंचायत समितीला 2 स्वीकृत सदस्य असले पाहिजे, ज्याला आपण कोऑप म्हणतो। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज मंत्रालयामध्ये पार पडणार आहे। यावेळी काही ठराविक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मागील मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं। या पॅकेजची अंमलबजावणी नेमकी किती झाली याचा आढावा आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी आणि कृषी विभागाच्या दृष्टीनं ही आजची बैठक अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। बोधगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचं जागतिक सर्वोच्च श्रद्धास्थान आहे। बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावा या मागणीसाठी आज मुंबईतली आझाद मैदानामध्ये शांतता मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार असून सगळे गट तट विसरून आंबेडकरी बौद्ध जनतेनं लाखोंच्या संख्येनं या मोर्चात सामील व्हावं असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं। महाबोधी महाविहार हे जागतिक बौद्ध श्रद्धास्थान असून ते बौद्धांच्या ताब्यात यावं ही शांतता मोर्चामागची मुख्य मागणी आहे। बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीकरिता मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी मोर्चा होणार आहे। या मोर्चामध्ये सर्व बौद्ध समाजातले लोक सामील होणार आहेत। दरम्यान या संदर्भात आनंदराज आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। हा प्रयत्न आहे की काही करून तो मोर्चा यशस्वी करून आपली राजकीय अस्तित्व आणि आपलं पुढची राजकीय वाटचाल करण्यासाठी म्हणून हा मोर्चा काढलेला आहे। याच्यामध्ये महाबोधी बुद्ध विहाराचा प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यासाठी म्हणून केविलवाणी धडपड आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमने सामने उभे ठाकले।
भाजपकडून अजित पवारांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजित पवारांच्या काळामध्ये महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राचं नुकसान झालं, अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील हिशोबही त्यांनी दिला नाही असा आरोप केलाय. त्यामुळे अजित पवारांनी निवडणुकीतून बाजूला होऊन माजी कुस्तीपटू मुरलीधर मोहोळ यांना संधी द्यावी अशी अपेक्षा रामदास तडस यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार माणूस म्हणून चांगला आहे, मी त्याला वाईट म्हणणार नाही, पण खेळाडूमध्ये लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या मागे एवढा मोठा व्यापक आहे, ते खेळाकडे लक्षच देत नाही, पद मात्र घेऊन बसले. त्यांच्या काळात खेळाचं नुकसान झालं. नुकसान झालंच ना. आपल्या ज्या प्रमाणात आपले खेळाडू राष्ट्रकुल आशिया नॅशनलमध्ये जायला पाहिजे ते गेलेच नाही ना. आम्ही सर्व खेळाडू आहे. तुम्ही आता राजकारणात आहे, मोठी माणसं आहे, पण या खेळाच्या याच्यात राजकारण आणू नका. तुम्ही थोडेसे बाजूला झाले तर मुरली अण्णा मोळ जे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीमध्ये राहिले, त्यांच्या माध्यमातून या खेळाला राजाश्रय मिळेल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात सोमवारी झालेल्या राड्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे आज सकाळी 11:30 वाजता पुण्यामध्ये पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. पुण्यातील वाडिया कॉलेज इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून बायकॉट मनसे विद्यार्थी सेनेचे पोस्टर लावल्यावरून सोमवारी राडा झाला होता. मनसे विद्यार्थी सेनेनं पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुख्य कार्यालयाला टाळं ठोकलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल केला. त्याविरोधात मनसे आता आक्रमक होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारनं सगळ्यांना समान निधी वाटपाचा निर्णय घेतला, मग सारथी, बार्टी, महाज्योती यामध्ये भेदभाव का, असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तसंच अर्थमंत्री अजित पवारांकडून निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी केलाय. या विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून ज्या तारखेला यांची नोंदणी झाली त्या तारखेपासून त्यांना ते देण्याची आवश्यकता होती. पण दुर्दैवानं या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्याकडे, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून वैतागून त्यांनीही पत्र लिहिलं आणि मी पण पत्र माझं आता आज जाईल. आता एका छत्राखाली आणलेलं आहे, परंतु अशा पद्धतीनं महाज्योतीच्या योजनेच्याबद्दल जर काही तरुणांचा आक्षेप असेल तर मला वाटतं सरकारने ही दुरुस्ती केली पाहिजे. असं कोणत्याही योजनेला, मग सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, कोणताही दुजाभाव न करता जसं ठरलेलं शासनाचा आदेश आहे तशा पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे. मुंबईकरांसाठी महसूल विभागानं दिवाळी भेट दिली आहे. मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात आता दस्त नोंदणी करता येणार आहे. दस्त नोंदणीसाठी क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. आता मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांना कोणत्याही मुद्रांक कार्यालयात म्हणजे बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसंच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी या 6 कार्यालयात मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल. या सुधारणेमुळे मुंबईकरांचा वेळ, धावपळ वाचणार आहे. सोबतच निर्णय प्रक्रिया आणि कार्यालयीन कामकाज देखील जलद गतीनं होणार आहे. राज्यात मालमत्तांच्या खरेदी विक्रीत यंदा मोठी वाढ झाली आहे. 1 एप्रिल ते 12 ऑक्टोबर दरम्यान तब्बल 22.2 लाख व्यवहार झालेत. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रीतून 29,795 कोटींचा महसूल मिळालाय. रेडी रेकनर वाढवूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1.25 लाख व्यवहार जास्त झालेत. यंदाच्या उद्दिष्टापैकी 47% महसूल 6 महिन्यातच मिळालाय. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट. निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी 2 पोलिसांना